आणि आपले लोक चर्चा करतात शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% मुसलमान होते. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज वेकोजी राजे भोसले यांना एक पत्र लिहितात. त्या पत्रामध्ये ते म्हणतात, तू तुझ्या सैन्यात तुर्क ठेवली आणि तुला जय कैसा मिळतो. तर शिवाजी महाराज काय म्हणतायत, तू तुझ्या सैन्यात मुसलमान ठेवलेस तर तुला जय कैसा मिळेल. मी असं ऐकलंय की महाराजांचे जे तुम्ही म्हटले त्या पद्धतीने राजाभिषेक हा 2 वेळा झालेला होता. एकदा तांत्रिक पद्धतीने पण असं काही झालं होतं का, असं उल्लेख आहे या गोष्टीचा? छत्रपती श्री शिवरायांचा तांत्रिक अभिषेक करण्यामागचे 2 धोरण आहेत, लक्षात घ्या. राज्य अभिषेक असं आपण म्हणतो, बरोबर. मला सांगा, अभिषेक राज्याला होतो की राजाला होतो? राजाला होतो. म्हणून तो शब्द शिव काळातला असा आहे, राजा अभिषेक. दक्षिण दिग्विजय मोहीम, या मोहिमेबद्दल जास्त लोकांना माहीत नाहीये, पण खरं पाहायला गेलं तर त्यावेळेस सगळ्या ज्या शाया होत्या त्या हरून पाडायचं काम महाराजांनी त्या मोहिमेत केलं होतं. तर ती मोहीम काय होती नक्की, दक्षिण दिग्विजय मोहीम? छत्रपती श्री शिवरायांनी तत्काळ ती मशिदी उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि तिथं पुन्हा मंदिरांची उभारणी केलेली आहे. महाराज हे सेक्युलर होते, हे जातीयवादी नव्हते. सेक्युलर या शब्दाचा अर्थ काय? सेक्युलर या शब्दाचा अर्थ काय हिंदूंना माहिती पाहिजे. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे तिथं एक स्वतंत्र राज्याचे नेते म्हणून गेलेले आहेत. बरोबर. लुटमार करायला शिवाजी महाराज काय असे हे दरोडेखोर नव्हते. शिवाजी महाराज आपली लोक काहीतरी भंपक चर्चा करतात की औरंगजेब म्हणला, हे अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना, शिवा आ रहा है, असं तसं. तो औरंगजेब मुलखाचा हरामखोर आहे. मी तर असं ऐकलंय की पहिलं फॉरेन एक्सचेंज पण महाराजांनी चालू केलं होतं. मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तुमची जात तुमच्या धर्मापेक्षा मोठी झाली. द फादर ऑफ इंडियन नेव्ही अशी जेव्हा तुम्ही गुगलला कमांड देतात तेव्हा मोठ्या अक्षरात तिथे नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. एवढं बलाढ्य अशा आरमाराची महाराजांनी स्थापना केली आणि आजही द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून महाराजांचं नाव ओळखलं जातं. आज महाराजांचा उत्तरार्ध, त्यांचा शस्त्रसाठा, त्यांचा आरमार याबद्दल आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल विरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टमध्ये. आज पुन्हा एकदा मागच्या एपिसोडमध्ये ज्यांनी आपल्याला महाराजांबद्दल खूप छान आणि खूप चांगली अशी माहिती आपल्याला दिली आणि पुन्हा एकदा आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत श्री ऋत्विक कुलकर्णी सर. ऋत्विक सर नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. ज्या प्रेक्षकांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगतो की ऋत्विक दादा हे इतिहास अभ्यासक आहेत आणि स्वतः ते लेखक आहेत आणि खूप सारे पुस्तकं त्यांनी स्वतः लिहून प्रकाशित केलेली आहेत. तर ऋत्विक दादा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज मागच्या एपिसोडमध्ये जसं तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि या एपिसोडमध्ये पण तुम्ही अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला द्याल अशी आशा आहे. गप्पांना सुरुवात करण्याआधी मला हाच तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेकापर्यंत ठोस पुरावे आहेत त्यांचे की राज्याभिषेकापर्यंत त्यांचा कारभार कसा होता. राज्याभिषेकानंतरचा खूप धुसर असा इतिहास आपल्याला बघाव्यास मिळतो. तर राज्याभिषेकानंतरच्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडी काय घडल्या? आपण शिवाजी महाराज मराठी भाषेवर खूप प्रेम करतात बरं, आणि ते खूप शुद्ध मराठी बोलावी मराठ्यांनी किंवा ही सगळी परंपरा शिवरायांनी आपल्याला रुजवून दिली. बरं, आज आपण पूर्ण महाराष्ट्राच्या घरोघरी एक शब्द ऐकतो. आपण सुरुवात इथून करूयात. काय म्हणतो? राज्य अभिषेक असं आपण म्हणतो. बरोबर. मला सांगा, अभिषेक राज्याला होतो की राजाला होतो? राजाला होतो. म्हणून तो शब्द शिव काळातला असा आहे, राजा अभिषेक. अच्छा. तर राजा अभिषेक म्हणजे हा शब्द मलाही माहिती नव्हता, पण ज्या वेळेस रायगडावर काही महत्वाच्या इतिहास जाणकारांसोबत चर्चा झाली, त्यांच्या वैचारिक शुद्ध मंथनातून हा शब्द समोर आला. म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला हे सांगू इच्छितो की तो शब्द राजा अभिषेक असा आहे. आणि राज्या अभिषेकानंतर छत्रपती श्री शिवरायांची
ताकद ही बलाढ्य झाली होती. बरोबर. म्हणजे अजस्त्र हत्तीप्रमाणे शिवरायांनी हे सगळं निर्माण केलं होतं. आणि एक गोष्ट याच्यात खूप कौतुकास्पद आहे, प्रचंड कौतुकास्पद आहे, जी मला खूप 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 आवडते. ज्यांच्या अंतःकरणामध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करावा असं वाटलं, त्या गागाभटांचंही मत शिवचरित्रात पाहणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस गागाभट हे काशीच्या विश्वेश्वरावर त्यांनी दुधाच्या धारा धरल्या असतील, त्यांच्याकडं समर्थ गेलेत, हे याचा याचा कागद उपलब्ध आहे. श्री अच्छा. इतिहासाचे फार मोठे अभ्यासक विजयराव देशमुखांनी हा प्रसंग आम्हाला फार जवळून सांगितला होता. हं. आणि त्यांनी सांगितलं, बघा त्यांचा भाव, त्यांचं अंतःकरण. आता राजा अभिषेकाच्या पुढचे छत्रपती शिवराय म्हणजे श्री शिवछत्रपती झाले. हे बरोबर. असं आहे ना, त्याच्यामध्ये एक फार फार महत्त्वाचा भाग आहे हा, की त्यांनी ज्यावेळेस काशीच्या विश्वेश्वरावर त्या धारा धरल्या असतील, ते म्हणाले, की रायगडी हाच काशीचा विश्वेश्वर सदेहात आहे. तिकडे जाणे त्यास अभिषेक करणे. वाह! आणि तिकडे गागाभट तिकडे आले शिवरायांचा राज्याभिषेक करण्याकरता. तर त्यांनी बघितलं, की 18 प्रकारचे कारखाने निर्माण केलेत. आरमार निर्माण झालेलं आहे. रायगडावर. रायगडावर आरमार नाहीये, पण हां, म्हणजे पूर्ण स्वराज्याबद्दल. कारखाने. फक्त रायगड तर राजधानी होती. बरोबर. पूर्ण स्वराज्य 18 प्रकारचे कारखाने आहेत. शस्त्र खात आहे स्वतःचा. परत पाहायला गेलं तर अश्वदले, पायदळे या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या आहेत. आणि हे जाणते असलेले क्षत्रिय घरातले श्री शिवराय ज्यावेळेस गागाभटांसमोर बसतात, त्यावेळेस ते तेवढ्याच अधिकारवाणीने वेदांबद्दल पण बोलतायत. वाह! महाराज किती जाणते असले पाहिजेत. आणि एक गोष्ट मला फार आवडती, ते गागाभट यांना म्हणतात, की गुरुजी म्हणजे धर्माचे किती जाणते छत्रपती शिवराय. आज आपल्याकडे सर्च इंजिन्स आहेत, त्या काळात तर सगळा धर्म जळत होता. बरोबर आहे. जे महाराजांचं जाणते पण ऐकायचं आहे ना, ते इतके जाणते आहेत, लक्षात घ्या. ते गागाभट्टांना म्हणतात अत्यंत नम्रतेने, गुरुजी संपूर्ण देशात तुमचा अधिकार आहे. संपूर्ण देशात तुम्ही जाणते आहात. तुम्ही 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळं जाणता. पण मला एक सांगा, की फार पूर्वी मंडन मिश्रा आणि शंकराचार्य यांच्यामधला जो संवाद आहे, हं. तो संवाद काहीसा अल्प प्रमाणामध्ये अपुरा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तो तुम्ही तुमच्या अधिकारवाणीने आणि तीक्ष्ण बुद्धीने पूर्ण करताल का? अशी विनंती करणारे छत्रपती शिवराय किती वेगळे आहेत ना, वाह! किती जाणते आहेत ना. म्हणजे आणि राजाभिषेकानंतर तर श्री शिवरायांकडे 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. बरोबर आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसले तरी अलंकार मात्र अंगावरती कवडच ठेवलेला आहे. म्हणजे ही महाराजांची राजा असून कमवलेली विरक्ती आहे, ही कोणालाही जमत नाही. खरं आहे. तुम्ही म्हणजे महाराजांचं जे वर्णन सांगितलं आणि मी असं ऐकलंय, की महाराजांचे जे तुम्ही म्हटले त्या पद्धतीने राज्याभिषेक हा 2 वेळा झालेला होता. एकदा तांत्रिक पद्धतीने पण असं काही झालं होतं का? असा उल्लेख आहे या गोष्टीचा? हो, छत्रपती श्री शिवरायांचा तांत्रिक अभिषेक करण्यामागचे 2 धोरण आहेत, हं, लक्षात घ्या. संपूर्ण देशामध्ये धर्म चिरडला गेला होता. हं, संपूर्ण देशामध्ये धर्माला स्थान राहिलं नव्हतं. हं. म्हणजे महाराष्ट्र भूमीत तर यादवांचं राज्य पडल्यापासून राजाच बघितला नव्हता इथल्या लोकांनी. बरोबर आहे. राजाभिषेक कसा असतो हे पण त्यांना माहिती नव्हतं. या सगळ्या समस्यांना ते सामोरं जात होते. मग छत्रपती श्री शिवरायांचा राजाभिषेक हा जसा वैदिक पद्धतीने झाला, अच्छा. तसा दुसरा राजाभिषेक हा तांत्रिक पद्धतीने सुद्धा व्हावा असं काही तंत्र मार्गातल्या लोकांना वाटत होतं. अच्छा. मग त्यामधले अधिकारी पुरुष होते निश्चलपुरी गोसावी. अच्छा. मग त्यांनी पण शिवरायांकडे आग्रह धरला, की जसा वैदिक पद्धतीने झाला तसा आमच्या देखील पद्धतीने झाला पाहिजे. आणि त्यांची काही मार्गदर्शन आणि उपदेशात्मक पद्धती शिवरायांना अनुकूल ठरली. हं. त्यांनी काही गोष्टी शिवरायांना सांगितल्या होत्या, तर त्यांची ती गोष्ट अनुकूल ठरली. त्यामुळं मग छत्रपती शिवरायांनी दुसरा देखील राजाभिषेक करून घेतला. त्याच्यामध्ये असा कुठला द्वेष नव्हता किंवा हे नव्हता. सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या. आणि राज्याभिषेकानंतरची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी जी मोहीम होती, दक्षिण दिग्विजय मोहीम. हं, या मोहिमेबद्दल जास्त लोकांना माहीत नाहीये. हं, पण खरं पाहायला गेलं तर त्यावेळेस सगळ्या ज्या शाया होत्या, हं, त्या हाणून पाडायचं काम महाराजांनी त्या मोहिमेत केलं होतं.
तर ती मोहीम काय होती नक्की, दक्षिण दिग्विजय मोहीम? छत्रपती शिवरायांबद्दल एक वाक्य आलंय बघा, जी बुद्धी पाच शाया शत्रूच्या झुलवी, नाही का? आणि त्यानंतर महाराजांना म्हणले, हे हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजी राजा. ते हिंदूंचे नरसिंह आहे तो. सह्याद्रीचा स्तंभ कडाडून बाहेर आलेल्या उग्र अग्नी तीक्ष्ण नकाग्रहांचे नरसिंह म्हणजे शिवराय आहेत. आणि ते सिंहासनाधीश्वर झाले होते, नाही का? महाराज आता एक राजा म्हणून कुठेतरी उतरणार होते. ते म्हणजे दक्षिण दिग्विजय. आणि आपल्या शक्तीचं प्रदर्शन कोणतरी पहिल्यांदी हिंदूंच्या बाजूने आपल्या शक्तीचं प्रदर्शन करणार होते, ते म्हणजे दक्षिण दिग्विजय. आता शिवाजी महाराजांना कोणी भूमिया किंवा असं खालच्या नजरेने कोणी बघणार नव्हतं. जे या पाची पाचशा बघत होत्या ना, तसं शिवरायांना कोण बघणार नव्हतं. शिवरायांना एक स्वतंत्र राजा म्हणून बघणार होते, ते म्हणजे दक्षिण दिग्विजय. ही शिवरायांनी कमवलेली आणि प्रस्थापित केलेली जगाच्या पाठीवरची शक्ती म्हणजे दक्षिण दिग्विजय, हे लक्षात घ्या. वा, काय स्वरूप होतं आणि त्याचं दक्षिण दिग्विजय अर्थात मोहिमेचं? शिवराय म्हणजे हत्तीवरती बसूनच गेले असतील आणि खाली शिवरायांनी अनंत मंदिरं मुक्त केली. अच्छा. म्हणजे यवनांच्या विळख्यात अडकलेली अनंत मंदिरं. दक्षिण दिग्विजयाला शिवराय खाली गेलेले असताना काही विष्णूंच्या मंदिरांचं रूपांतर मशिदीत झालं होतं. भगवान शिवांच्या मंदिरांचं रूपांतर मशिदीत झालं होतं. त्यावेळेस छत्रपती श्री शिवरायांनी तत्काळ ते मशिदी उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि तिथं पुन्हा मंदिरांची उभारणी केलेली आहे. बरोबर. आणि त्यामुळे काही कर्नाटकमधल्या गावांमध्ये छत्रपती श्री शिवरायांच्या त्या कालखंडात कोरून घेतलेल्या मूर्त्या देखील आज आपल्याला बघायला मिळतात. की त्या लोकांच्या अंतःकरणात तो भाव उमटला की अरे, आमच्या देवादिकांचं रक्षण करणारे छत्रपती श्री शिवराय आहेत. आणि काय त्यांच्या अंतःकरणात भाव उमलला असेल शिवरायांबद्दल, ते तुम्ही पाहू शकता. दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू व्हायच्या आधी त्याआधी एक मोठा प्रसंग घडला होता की छत्रपती संभाजी महाराज, आपले शंभूराजे, हे दुश्मन गोटात गेले होते. असं म्हणतात की हा पण एक गनिमी कावा होता महाराजांचा. बघा, छत्रपती श्री शिवराय एक शासक म्हणून खूप कडक आहेत. ते कोणालाही तिथे दुमत नाहीये महाराजांकडे. हो. तर छत्रपती श्री शिवरायांचा हा 1000% मी 100% पण म्हणत नाही, 1000% गनिमी काव्याचाच तो डाव आहे की शंभू छत्रपतींना दिलेर खानाकडे रवाना करायचं आणि तिथे थोडा वेळ त्याला भुलवायचं पूर्णपणे. कारण जर खरंच शंभूराजे हे फितूर झाले असते तर शिवरायांनी एक शासक म्हणून त्यांना कधीच माफ केलं नसतं. खरंय. एक शासक म्हणून कधीच माफ केलं नसतं. पण एक क्रूर डाव, म्हणजे महाराज किती जाणतेत आणि महाराजांचे हेर किती काम करतायत हे त्याच्यावरनं समजतं की दिलेर खान ज्या वेळेस आता शंभूराजांना मारून टाकणारे, ती सुद्धा बातमी शिवरायांकडे की हा आता काहीतरी घात करणार आहे. तर त्यावेळेस ते शंभूराजांना बरोबर तिथनं बाहेर काढतात आणि मग ते घरी आल्यानंतर म्हणतात, लेकरा, तुला तर दिलेरचा डाव तुझं मारण्याचा होता, श्रींची कृपा झाली म्हणून तू सुटला, असं ते म्हणतात. याचा अर्थ असा नाहीये की शंभूराजे दगाबाज होते किंवा तिथं जाऊन, असा अजिबात याचा अर्थ नाहीये. पण शिवरायांचं ते अत्यंत तीक्ष्ण बुद्धीतून उमललेलं राजकारण आहे आणि तिथं त्यांनी परत मोगलांना धूळ चारलेली अक्षरशः शिवरायांनी. ते तर बरोबर आहे. म्हणजे जेव्हा दक्षिण दिग्विजयला महाराज गेले तेव्हा पूर्ण सैन्य त्यांचं घेऊन गेले होते. म्हणजे काहीसं सैन्य असेल, पण मग आपला व्यक्ती दुश्मन गोट्यात पाठवून त्याला तिथं थांबवून ठेवणं हा खरंच किती मोठा गनिमी कावा आहे महाराजांचा. खरंच म्हणजे इथे महाराजांची बुद्धीचं जे चातुर्य आहे ते खरंच लक्षात येतं. महाराज म्हटले की सगळ्यात पहिले, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, की फादर ऑफ इंडियन नेव्ही या प्रचंड आरमाराची महाराजांनी स्थापना केली. तर महाराजांच्या आरमार स्थापनेची सुरुवात कुठनं झाली? फार ताकदीची सुरुवात आहे बरं का. म्हणजे किती सांगावं, महाराजांचं एक वेगळं शिवचरित्रातलं खूप सुंदर अंगच आहे आरमार म्हणजे. आणि ते प्रत्येकाने वाचावं, त्यातनं शिकावं. आपण शिकत नाही, आपण नुसत्या शिवचरित्रातल्या कथा ऐकतो, हे काही बरं नाही. आपण त्याच्यातनं शिकलं पाहिजे. आणि फार सुंदर हे होते, फार सुंदर. महाराजांचा एक शब्द आहे, तर त्या काळात महाराजांनी सांगितला होता, इथून पुढे राष्ट्राला जिवंत राहायचं असेल ना, तर तो शब्द मला वाटतं पार्लमेंटमध्ये उंबरठ्यावर लावावा, असा तो शब्द आहे. उंबरठ्यावर म्हणजे खालच्या नाही, आपण जे वरती पाहतो ना त्या उंबरठ्या. महाराज म्हणतात, ज्याचा समुद्र त्याचे आरमार, त्याचे आरमार त्याचा समुद्र. महाराजांचा शब्द आहे. बरोबर आहे. समुद्र हातात पाहिजे ना, तर तुमचं स्वतंत्र आरमार पाहिजे तुमच्याकडे. आणि महाराजांनी जे स्वप्न बांधलेत, म्हणजे मी काही पोर्तुगीज लोकांची नावं सांगेल, काही ब्रिटिश लोकांची नावं सांगेल.
हे छत्रपती शिवरायांना प्रचंड पाण्यात पाहतायत. महाराज काय करू शकणार आहेत किंवा महाराज काय, पण छत्रपती शिवराय हे आरमार उभारताना आहे ना एका आईच्या भूमिकेत पण जातात, लक्षात घ्या. अच्छा. म्हणजे काय की ज्यावेळेस आरमार बांधणी चालली होती त्यावेळेस आपल्या लोकांकडून वड, आंबा, पिंपळ ह्या सगळ्या लाकडांची गरज होती. तर ते मग शेतकरी देत नव्हते. तर शिवाजी महाराज तिथं काय म्हणतात माहिती आहे का, अरे ते त्यांनी त्यांच्या पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली झाडं आहेत, ती त्यांना दुप्पट दाम देऊन घ्या. आणि जर त्यांनी त्यांची इच्छा नसेल तोडायची त्यांची झाडं तर ती तोडू नका. मी एक राजा म्हणून दुसरीकडनं ते मागवतो. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हे सगळी प्रजातीची लाकडं जी आहेत ती कर्नाटकवरनं इथं मागवली. म्हणजे लक्षात घ्या, इथं शत्रू आक्रमण करण्याची पण वेळ आहे की शत्रू आरमार तयार होते शिवाजी महाराजांचं, तर ही लोक थोडी शांत बसणार आहेत ज्यांची पाण्यावरती सत्ता आहे. बरोबर आहे. पण त्यांना पण शिवाजी महाराजांनी धूर्त नीतीतून शांत बसवलंय. आणि इथे छत्रपती शिवराय या आरमाराची बांधणी करतायत आणि हे सगळं लाकूड तिथनं आणतायत, पण इथल्या शेतकऱ्यांना त्रास देत नाहीये छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून ते जाणते राजे आहेत, म्हणून ते जाणते पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे. आणि एकदा आरमार उभं केलं शिवाजी महाराजांनी, जे जे इंग्रज अधिकारी, पोर्तुगीज अधिकारी म्हणत होते की महाराजांना काय आरमार जमणार आहे, ते म्हणतायत की शिवाजी महाराजांनी आरमारामध्ये नवीन इन्व्हेन्शन्स केलेले आहेत, नवीन काहीतरी निर्मिती केलेली आहे. ऍडव्हान्स, त्यांच्यापेक्षा ऍडव्हान्स. हो, त्यांच्यापेक्षा काहीतरी नवीन शिवरायांनी निर्माण केले, ते आपल्याकडे पाहिजे. आणि महाराजांचा एक शब्द सांगू का, जे महाराजांचं स्वप्न समजतं, महाराजांचं धर्मप्रेम समजतं आणि भगव्या ध्वजाला कुठं नेऊन ठेवायचंय शिवाजी महाराजांना ते ह्या शब्दावरनं समजतं. काय म्हणतायत, मायनाक भंडारी आहेत ना, त्या आरमारात खूप त्यांची मदत राया पाटील, मायनाक भंडारी यांची खूप मदत झाली आहे महाराजांना. मुळात त्यांच्याकडेच ते सगळे डिपार्टमेंट्स होते महाराजांचे. ते म्हणतात, मायनाक रूम श्याम पावे तो दौलतीचा दरारा पसरला पाहिजे, भगवा झेंडा तिथेही फडकला पाहिजे. आता फिरंग्याचे एकही होडगे दर्यात दिसता कामा नये, दिसताच क्षणी बुडबुन नेस्तानाबूत करा. वाह, महाराजांचा शब्द आहे. महाराज म्हणतायत की आता रूम श्याम म्हणजे कळलं का, इटली आणि युरोप तिथपर्यंत जा, भगव्या ध्वजाचं राज्य निर्माण करा. आणि आता जर ह्यांच्या होड्या दिसल्या तर बुडवून टाका, ठेवू नका त्यांच्या होड्या. आणि तेच म्हणलंय व्हॉइस रॉयर म्हणून पोर्तुगीज अधिकारी आहे, तो म्हणतोय की मातीवर राज्य करणारा राजा आता पाण्यात उतरलाय, आपल्याला फक्त पळून जायचंय आता, हसतो म्हणतोय. हे आरमार आहे शिवाजी महाराजांचं. म्हणजे महाराजांची प्रत्येक गोष्टी जी दूरदृष्टी होती, त्यांनी तो दूरदृष्टी ठेवून जो आरमाराची स्थापना केली. त्यांना माहित होतं की जमिनीवर लढून फायदा नाहीये, आपल्याला पाण्यात पण उतरावं लागेल, कारण शत्रू तेवढा आहे, सक्षम आहे, तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त सक्षम व्हावं लागेल. आता हे जे आरमार महाराजांचं पसरलं होतं, तळ कोकणात वगैरे होतं, तर ह्या आरमाराचे महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, असे पाण्यातले त्यांनी बरेच किल्ले बांधलेले होते महाराजांनी. तर जिंजी हा किल्ला महाराजांना कधी जिंकता आला नाही, म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग बांधला, असं होतं का काही? हे बघा कसं आहे, महाराजांची एक नीती होती. जशी प्रत्येक राजाची नीती असते ना, तशी शिवाजी महाराजांची एक नीती होती की जर आपल्याला एखादं कार्य करताना ते कार्य तडीच जात नसेल तर त्याच्यासारखं एखादी गोष्ट निर्माण करा. तर महाराजांनी काय केलं की ते शत्रूकडे आहे का, घ्यायला वेळ लागेल का, तर मी ते आहे तसं निर्माण करून दुसरी शक्ती निर्माण करतो. हीच तर शिवनीती आहे. म्हणून महाराजांनी सिंधुदुर्ग बांधायला काढला. आणि ज्यावेळेस सिंधुदुर्ग बांधला त्यावेळेस तिथं त्या जंजिऱ्यात राज्य करणाऱ्या सिद्धीच्या पण पोटात गोळे फिरलेत की. महाराजांचं फार मोठं यश आहे ते, पाण्यावरती तो दुर्ग उभारणं म्हणजे. खरंय, महाराजांनी खूप लोक आपलीशी केली त्यामध्ये पण. तुम्ही ती एक कविता ऐकली होती आम्हाला मागे, सावरकरांची, ती एकदा ऐकवता का? ती सावरकरांची म्हणजे त्या मानसिकतेवर छत्रपती शिवराय काम करतायत की अशा मानसिकता उभ्या कराव्या लागतात नाही का. ते म्हणतायत की तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, आणि चला घाल स्वातंत्र्य संगती रिपुवरी घाला. आले आले गनिम खिंडित चौताळून आले, आणि झाले झाले सज्ज मराठे सरसरले भाले. अरे दीन दीन रन शब्द हर हर महादेव भिडला, दीन दीन रन शब्द हर हर महादेव भिडला, आणि भिडला ओठी दंतमस्तकी खडग बक्षी भाला. अरे म्हणजे आता बाजी रक्ताळलेत ना अख्खे, पण शिवाजी महाराज पोचले नाहीयेत, बरोबर, प्राण सोडायचं नाही, बरोबर, यम आला तरी थांबवायचं. अहो ह्या मानसिकता छत्रपती शिवरायांनी निर्माण केल्या.
त्यांच्या मनात प्रेम भरलं त्या भगव्या ध्वजाविषयी, त्यांच्या मनात प्रेम भरलं राष्ट्राविषयी, त्यांच्या मनात प्रेम भरलं आपल्या धर्माविषयी. म्हणून तर हे म्हणतायत की आता बाजी रक्तबंबाळ झाले, छातीत गोळी लागली आहे, नखशिकांत रक्ताळलेले बाजींनी देह टाकून दिलाय. पण अशा अवस्थेत परत एकदा बाजी उठून उभे राहतात आणि त्यावेळेस ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणतायत, अरे तुम्ही माझी जखम बांधायला आला का? माझी जखम बांधू नका. अरे जखम कुठे रे, फक्त असे मी तृषाक्रांत थोडा. अरे जखम कुठे रे, फक्त असे मी तृषाक्रांत थोडा. रिपू रक्ताला पितो गटगटा, सोडा मज सोडा. मला सोडा, समोरच्यांच्या आतड्या काढून त्यांचं रक्त पितो. अशा जखमेत बाजी काय, फुलाजी काय, ते बांधल काय, ते असं सैन्य त्या खिंडीत लढतंय. आणि ते हा जो सगळा प्रसंग सावरकरांनी ते गीतेत बांधलाय. पण मला असं समजतं या सगळ्यांवर त्या मानसिकतेवर काम केलंय ना, ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज नावाच्या महाशक्तीने केलेलं आहे. ते तिथं ते आहे. आणि त्यात फार सुंदर वाक्य आहे. आपण राजाभिषेकावर बोललो तर त्याच्यामध्ये ते एक वाक्य टाकलेलं आहे त्यांनी. म्हणजे या सगळ्यांचंच रक्त येते की श्रीबाजींचे रक्त पेरले खिंडित त्या काला, श्रीबाजींचे रक्त पेरले खिंडित त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला. अहो बंधूंनो, काय म्हणतायत? अहो बंधूंनो पूर्वजायसे स्वतंत्र रणगाजी, अहो बंधूंनो पूर्वजायसे स्वतंत्र रणगाजी, म्हणून त्या पूर्वजा शोभतो वंशशका आजी. एकेकाळी असा पराक्रम गाजवणारे तुमचे पूर्वज आहेत आणि आज तुम्ही देवदेश धर्मावरची माया टाकून देतात. ते पूर्वज शोभतात का तुम्हाला? अशा आश्रयाची ती कविता आहे. वा, मस्त एकदम. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलं ना, कविता तर ठीक आहे म्हणजे प्रखरच आहे, पण तुम्ही ज्या प्रकारे त्या कवितेचं वर्णन केलं ना, ते खरंच म्हणजे अंगावर काटा येण्यासारखी गोष्ट होती ती. महाराजांच्या आर्मराबद्दल आपण बोलत होतो. तर महाराजांचा आर्मर आणि महाराजांचं जे युद्धनीती होती, तर याच्यामध्ये प्रत्यक्ष महाराजांचा सहभाग असलेले अशा कुठले युद्ध होते का ज्याच्यात प्रत्यक्ष महाराजांचा सहभाग होता? महाराजांबद्दल एक वाक्य आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लष्कराला आदर का वाटतो एवढा, छत्रपती श्री शिवरायांबद्दल एवढं सगळं प्रेम का वाटतंय? तर त्याच्या मागे एक कारण आहे की छत्रपती शिवराय हे स्वतःच प्रत्येक लढाईत पुढे. जवळपास महाराज ही वॉज रीडिंग अँड लीडिंग द एक्झाम्पल्स ऑफ इंडियन हिस्ट्री असं एका इंग्रजी कागदपत्रात आलेलं आहे की शिवराय हे स्वतः अग्रेसर आहेत मार्गदर्शन करायला, युद्ध करायला. त्यामुळे इतर लष्कर हे आहेत. तर अनंत लढाईमध्ये महाराज पुढे आहेत. साल्हेरच्या युद्धात महाराज आहेत असं मला हे आहे. अनंत लढाईमध्ये पुढे. अच्छा, नाही, कारण मी ऐकलं होतं त्याप्रमाणे की महाराज लीड करायचे युद्ध, पण प्रत्यक्ष महाराज लढाईत खूप कमी अशा लढाई ज्याच्यात महाराज प्रत्यक्ष युद्धात उतरलेले होते. असं नाहीये. महाराज अनंत लढायांमध्ये उतरलेले आहेत, अनंत लढायांमध्ये उतरलेत महाराज. मला ही गोष्ट तर कळली की महाराजांचं नक्की काय धोरण होतं. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे आता की महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज 350-400 वर्षानंतर पण त्यांचा प्रभाव आपल्या प्रत्येकाच्या मनावर होतो. तर त्यावेळेस असे कोणी लोक होते का ज्यांच्यावर महाराजांचा प्रभाव झाला होता? शिवाजी महाराजांकडे त्यांच्या भेटीला अनंत लोक आलेले आहेत. त्याच्यामध्ये हेनरी रिव्हिंग्टन म्हणून आहे. म्हणजे त्याला शिवाजी महाराजांनी असा चाप दिलेला आहे की परत त्याला तो शिवाजी महाराजांच्या शिक्षेनेच मेला. अच्छा, असा त्याच्यावर प्रभाव पडलाय. म्हणजे वेगवेगळे लोक आहेत. रिव्हिंग्टन आहे म्हणजे हा पण आलेला आहे ज्यावेळेस राज्याभिषेक आहे महाराजांचा, तर तो महाराजांना अंगठी घेऊन आलेला आहे, त्याच्यावरती वेगळा प्रभाव पडलाय. एक नारायण शिंदे म्हणून आहे, हा मराठी माणूस आहे, त्याच्यावर वेगळा प्रभाव पडलाय. पण सगळ्यात सुंदर प्रभाव कोणावर पडलाय ना, तर ते कोण असतील तर हा प्रसंग शिवचरित्रातलाच मला इतका आवडतो की साक्षात म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं तत्वज्ञान हृदयातून शिवाजी महाराजांच्या मुखातून बाहेर पडावं असा तो प्रसंग आहे. ते म्हणजे छत्रसाल बुंदेला. अच्छा, छत्रसाल बुंदेला स्वतः शिवरायांच्या भेटीला आला आणि त्याला जे शिवाजी महाराज त्याचा पूर्ण गलित गात्र अवस्था आहे आणि त्याचा जो खालावलेला आत्मविश्वास आहे, छत्रपती शिवाजी महाराज तो आत्मविश्वास वरती नेत आहेत. अच्छा, आणि शिवराय म्हणतायत त्याला, काय म्हणतायत तिथे बघा तुम्ही लक्षात द्या की शिवराय त्याला म्हणतायत की छत्रसालजी तुम्ही तो क्षत्रियांचे मुकुटमणी आहात. म्हणजे अर्जुनाला तेच सांगतायत ना श्रीकृष्ण कुठेतरी की अरे तू एवढा गलित गात्र कसा झाला, एकेकाळी या सगळ्यांना त्या कर्णाला तर तू पाल्यात बांधून फेकून दिलायस, अरे तू इतका शूर आहेस,
तसं ते शिवाजी महाराज त्याला म्हणतायत की अहो तुम्ही तो क्षत्रियांचे मुकुटमणी आहात. आम्हास इथे शिवाजी महाराजांचे शब्द आहेत, आम्हास इथे श्री तुळजा भवानी व श्री महादेव प्रसन्न म्हणून आम्ही इथे विजयश्री प्राप्त केली. आपणही जाणे व्रजराज श्रीकृष्णांचे स्मरण करणे. तुमच्या मनगटात एवढं बळ आहे ना, शिवाजी महाराज सांगतायत हे वाक्य. हे माझं नाही, हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य. अच्छा. तुमच्या मनगटात एवढं बळ समावलेलं आहे ना, तुमच्या मनगटातली सगळी खुमखुमी त्या यवनांची मुंडकी तोडण्यात वापरा. हे यवन तो दुष्ट आणि कपट बलाने आपल्या देशात शिरलेले आहेत. यांना पूर्ण निर्यवन करून तुम्ही तुमचं स्वतंत्र राज्य निर्माण करा, असं ते म्हणतात शिवाजी महाराज. आणि प्रचंड प्रभाव पडला. त्यांनी एक पत्र लिहिलंय, त्याचा मुलगा आहे राजकुवर म्हणून. बरं. आणि रजपत राय नावाचा मुलगा आहे, राजकुवर त्याची पत्नी आहे. मी उलट बोल. तर त्याला 80 मुलं आहेत. त्याचा संसार खूप मोठा आहे. तर त्याने त्या पत्रामध्ये लिहिलंय की छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळे मला अनंत गोष्टी शिकायला मिळाल्या. शिवाजी महाराजांनी मला धार्मिक ग्रंथांचं ज्ञान दिलं. छत्रपती शिवरायांनी मला धनुर्वेद शिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मला अनंत गोष्टींचं ज्ञान प्राप्त झालं. त्याने असं लिहिलंय. आणि असा प्रचंड प्रभाव. आणि शिवाजी महाराजांचा फक्त हा प्रभाव पडल्यामुळे बुंदेलखंडात त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं, औरंगजेबाला जर्जर केलेले. वा, म्हणजे खरंच प्रेरणा घेण्यासारखीच गोष्ट आहे महाराजांची. पण एवढ्या मोठ्या व्यक्तीवर राजा छत्रसाल यांनी सुद्धा शिवाजी महाराजांना त्यांचं प्रेरणा मानून त्यांनी जे कार्य केलेलं आहे. तर मला तुम्हाला हे विचारायचं की महाराज, खूप ठिकाणी असा उल्लेख होतो की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. म्हणजे आता सध्या आहे ती चर्चा, खूप ठिकाणी म्हणतात की महाराज हे सेक्युलर होते, हे जातीयवादी नव्हते किंवा काय. तर महाराजांचं नक्की धार्मिक धोरण काय होतं? हो का, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे असे अनंत पत्र दाखवता येतील. त्यातले काही मोजके प्रसंग आपण पाहूयात. हा विषय समाजामध्ये अत्यंत जाणतेपणाने मुरणं गरजेचं आहे. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यात आधी तुम्ही एक विचार करा, सेक्युलर या शब्दाचा अर्थ काय? सेक्युलर या शब्दाचा अर्थ काय हिंदूंना माहिती पाहिजे. बरोबर आहे. बायबलमध्ये सेक्युलर म्हणजे अधर्मी. इंग्लिश रेकॉर्ड्सच्या खरंच आपण ग्रॅमॅटिकली त्या शब्दाचा अर्थ बघायला गेलो तर काय शब्द आहे? अधर्मी. आणि हा शब्द आपल्या संविधानामध्ये खूप नंतर टाकण्यात आला. सेक्युलर. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे कंपोजर होते. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कंपोजिंग कमिटीमध्ये सुद्धा हा शब्द टाकलेला आहे का? नाही टाकलेला. म्हणजे हा शब्दच मुळात नंतर आलेला आहे. धर्मनिरपेक्षता किंवा सर्व धर्म समभाव. बरोबर. तो पण त्याचा मूळ अर्थ नाहीये. खरा मूळ अर्थ काय तो मी सांगितलं आता तुम्हाला. पण छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये प्रत्येक जण आपलं जीवन हे धर्मावर आधारित जगतोय. पोर्तुगीज आले, ब्रिटिशर्स आले, ते ख्रिश्चनिटीला धरून जगतायत ना त्यांचं जीवन. बघा ना वाचून तुम्ही. बरोबर. सगळे इस्लामी सत्ताधीश आहेत, ते कुराणला धरून जगतात. आणि कुराण जसं सांगतं त्याच्यावरतीच त्यांनी त्यांची राजसत्ता प्रस्थापित केलेली आहे. बरोबर आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्मांना सोडून ह्या सगळ्यांना का बोलवतील? असं छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरणच नाहीये ना. छत्रपती शिवाजी महाराज महादेवांच्या पिंडीवर स्वतःचं रक्त टाकून तिथं शब्द देत आहेत की मी सकल देश हा हिंदूंचा करेल. हिंदवी स्वराज्याचा अर्थ काय होतो बरं? असे किती पत्र दाखवायचे? असे अस्सल पत्र उपलब्ध आहेत आज की छत्रपती शिवाजी महाराज हे कधी त्याच्यामध्ये सर्व धर्म समभावाच्या भूमिकेत दिसत नाहीयेत आपल्याला. कसायाचा हात का तोडला इतक्या लहानपणी त्या गोमातेचा अपमान नको म्हणून? छत्रपती श्री शिवरायांनी ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या त्या धर्माच्या आधारावरती का केल्या? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदू धर्म वैदिक पद्धतीने झालेला आहे. अजून जर पत्र सांगायचं राहिलं तर आता लोक म्हणतात हा इतिहास त्यांनी लिहिलाय, तो इतिहास त्यांनी लिहिलाय. याच्यात पण वादांग आहेत. पण तुम्हाला सगळ्यात मोठा पुरावा सांगतो. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज वेकोजी राजे भोसले यांना एक पत्र लिहितात. त्या पत्रामध्ये ते म्हणतात श्री भवानी व श्री महादेव आम्हास प्रसन्न. म्हणजे महाराजांना ही सवय आहे कदाचित की भवानी आणि महादेवांचे ते खूप मोठे उपासक आहेत म्हणून छत्रसाल बुंदेलांना पण ते सांगतायत. इथं तेच सांगतायत ते खाली त्या पत्रामध्ये. समकालीन पत्र आहे. समकालीन पत्र आहे, शिवरायांचं पत्र आहे स्वतः. ते म्हणतायत की
तू तुझ्या सैन्यात तुर्क ठेवली आणि तुला जय कैसा मिळतो. ते तुर्क हाकलून दे तुझ्या सैन्यातनं. तुर्क हा शब्द त्या काळात मुसलमानांकरता वापरण्यात येत होता. अच्छा. तर शिवाजी महाराज काय म्हणतायत, तू तुझ्या सैन्यात मुसलमान ठेवलेस तर तुला जय कैसा मिळेल. आणि आपले लोक चर्चा करतात शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% मुसलमान होते. मग असं असलं असतं तर शिवाजी महाराजांनी हा शब्द म्हटले असते का? शिवाजी महाराजच त्यांच्या भावाला म्हणतात की तू तुझ्या सैन्यात मुसलमान ठेवल्याने तुला जय कैसा मिळेल. बरं, याच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवरायांनी मशिदी उद्ध्वस्त केल्यात, हा इतिहास तुम्हाला माहिती आहे? नाही. कल्याण भिवंडीच्या. आणि हा उल्लेख तर छत्रपती शिवरायांसमोर ज्या ग्रंथाची शहानिशा झाली त्यांच्यावरती ग्रंथ लिहिणारे कविंद परमानंद गोविंद नेवासकर यांनी शिवभारत रचला. अच्छा. त्या शिवभारतामध्ये छत्रपती श्री शिवरायांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्यात याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. आणि अफजल खानाची जी स्वारी आहे, हा प्रसंग समजणं फार महत्वाचं आहे की ती जो दरबार लागलेला आहे आणि त्या दरबारामध्ये आदिलशहाच्या दरबारामध्ये चर्चा काय आहे की शिवाजी महाराजांमुळे, ते महाराज नाही म्हणत आहेत, शिवाजी महाराजांमुळे इस्लामची वाढ खुंटलेली आहे, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून अफजल खानाची स्वारी. ज्यावेळेस महाराज आग्र्यात जात आहेत तर ते 2 दरबारात जाऊ नाही शकले औरंगजेबाच्या. 3ऱ्या दरबारात महाराजांची उपस्थिती लागली, पण त्या पहिल्या 2 दरबारात महाराज जाऊ नाही शकले म्हणून म्हणजे औरंगजेबाचा एक मनसुबा प्रगट झालेला आहे की तो काफर हिंदू शिवा माझ्यासमोर या 2 दरबारात मुजरे करणार होता, तो अद्याप आलेला नाही. म्हणजे त्याच्या मनातला मनसुबा नंतर कुठेतरी प्रगट झालाय, ते मी तुम्हाला सांगतोय. काफर आणि हिंदू हे शब्द म्हणजे काफर हा शब्द शिवरायांकरता अनेक वेळा वापरण्यात आलेला आहे. काफिर. हा, बरं, मी आता शिवराय गेल्यानंतर जे आपली लोक काहीतरी भंपक चर्चा करतात की औरंगजेब म्हणला हे अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना, शिवा आ रहा है, असं तसं. तो औरंगजेब मुलखाचा हरामखोर आहे आणि त्या औरंगजेबानी असं कधी महाराजांसाठी प्रार्थना केली असेल का? शिवराय गेलेत तर स्पष्ट औरंगजेबाकडे जे डॉक्युमेंट्स आज आपल्याला पाहायला मिळतात त्या डॉक्युमेंट्समध्ये एक माहिती आलेली आहे. काय आलेली आहे तर काफर नरकवासी शिवा गेला असं वर्णन आलेलं आहे त्याच्याकडं. म्हणजे शत्रू पक्ष कुठल्या मानसिकतेचा आहे? इस्लामी सत्ताधीश आहेत ना सगळे. पण मग आपल्याला दाखवताना असं दाखवलं जातं की औरंगजेब मरताना महाराजांबद्दल चांगलं बोलून गेला किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चांगलं बोलून गेला की मला जर अशी अवलाद भेटली असती बघा, तर ह्या मी तर पूर्ण सगळ्या पृथ्वीवर राज्य केलं असतं. ह्या सगळ्या रंजक गोष्टी आहेत. समाजाला कुठेतरी रंजकता दाखवायची म्हणून या गोष्टी किंवा दाखवल्या जातात. समाजामध्ये असा भाव पसरवणं की नाही की जरी पण होतं दुश्मन पण तरी पण हे शेवटी काय म्हणतो त्याला, तुम्ही जर सांगितलं की सर्व धर्म समभाव, जी एक जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून ते लिहिलेलं असेल का असं काही? हे बघा, हे गोष्टी रंजक करण्यासाठी लोकांना काही दाखवतील, पण अस्सल कागद काय म्हणतात माहिती का? औरंगजेबाचे तुम्ही 1707 पर्यंतचे कागद बघा. औरंगजेब एकच म्हणतोय, मी माझ्या आयुष्यात एकच चूक केली की मी शिवाला आणि संभाला जिवंत सोडलं. ज्यावेळेस ते माझ्या हातात आले होते, मुठीत आले होते, त्यावेळेस मी शिवाला जिवंत जाऊ दिलं, ही माझी चूक झाली, असं औरंगजेब स्वतः म्हणतोय. तर औरंगजेबाचा मनसुबा काय होता? पूर्ण देशाला हिरवगार करणे. बरं, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी काशीचा विश्वेश्वर मुक्त करा असं जाताना सांगितलेलं आहे. श्री काशीचा विश्वेश्वर मुक्त करा. आता शिवाजी महाराजांचा हा शब्द पचल का आपल्या लोकांना? अजून एक शब्द आहे, कुठला माहिती आहे? समस्त भूमंडल निर्यावनी करावे, यवना प्रांत राज्य आक्रमावे, हिंदवी स्वराज्य करावे जिकडे तिकडे. छत्रपती शिवरायांचा शब्द आहे. म्हणजे सगळ्या भूमंडलावर जिथं जिथं म्लेंच, यवन, तुर्क हे सगळे शब्द मुसलमानांकरता वापरत होते. ते म्हणतायत ना शिवाजी महाराज, जिथं जिथं हे पसरलेत ना तिथं जाऊन मारा म्हणतात शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणतायत, त्यांचा शब्द आहे. याचा अर्थ महाराज कट्टरच होते. शिवाजी महाराजांची हिंदू धर्मावरती प्रचंड मोठी श्रद्धा होती आणि हिंदू धर्मावरती श्रद्धा होती मी असं म्हणतोय, पण मला काय वाटतं माहिती का की एक कट्टरता हे अलीकडे ह्या मानसिकता उदयास येत आहेत. पण शिवाजी महाराजांशिवाय धर्मच बेचवे. बरोबर. महाराज म्हणजेच धर्म आहेत. म्हणजे हिंदू धर्म समजून घ्यायचा आहे का, शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे. बरोबर आहे. महाराज बोलतानाच हे बोलले होते की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. ते फक्त हे नाही बोलले की हे स्वराज्य व्हावे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे बोलले महाराज. 100%. महाराज आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा महाराज आपल्याला फक्त लढाई
किंवा आपल्याला यापुरतेच महाराज समजतात, की गड किल्ले महाराजांनी ही बांधणी केली, आरमार हे ते. पण महाराजांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता, की महाराज एक खूप चांगले त्यांचं आर्थिक धोरण होतं, की स्वराज्याची एवढी मोठी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली. तर या स्वराज्याच्या बांधणीसाठी लागणारा पैसा किंवा खजिना किंवा हे पूर्ण राज्य कसं चालवायचं, याचं एक जे मॅनेजमेंट होतं महाराजांकडे, त्याचं एक आर्थिक बांधणी महाराजांनी खूप चांगली केलेली होती. म्हणजे हा भाग महाराजांचा, हा पैलू महाराजांचा खूप कमी लोकांना माहिती आहे. हे बघा, छत्रपती शिवरायांचं राजकीय आर्थिक राजधोरण जे आहे, ते आत्ता आत्ता आत्मसात करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. हं, त्याचं कारण काय आहे? कारण शत्रू पक्ष जिथं गडगंज आहे, बरोबर. तिथे जायचं आणि आपल्या स्वराज्यातली लक्ष्मी स्वराज्यात परत आणायची. मी लूट म्हणत नाही या गोष्टीला. मी म्हणतो स्वराज्यातली लक्ष्मी स्वराज्यात परत आणायची. तर हं, शिवछत्रपतींनी सुरत 3 वेळा हे केलेली आहे. हो. आपल्याकडे जिथे असलेली संपत्ती परत आपल्या याच्यामध्ये आणलेली आहे, स्वराज्यात आणलेली आहे. हं, तर ते धोरण कसं आहे, की शत्रू जिथं गडगंज आहे, शत्रूकडे जिथं पैसा जास्त आहे, तिथे जायचं, तिथे उतरायचं. आणि शिवाजीराजे म्हणजे काय? छत्रपती श्री शिवाजी महाराज हे तिथं एक स्वतंत्र राज्याचे नेते म्हणून गेलेले आहेत. बरोबर आहे. लूटमार करायला शिवाजी महाराज काय असे हे दरोडेखोर नव्हते, नाहीये. दरोडेखोर नव्हते शिवाजी महाराज. शिवाजी महाराज एक स्वतंत्र स्वतःच्या राज्याचे नेते म्हणून तिथे गेलेले आहेत. आणि आम्हाला तुम्ही एवढं ओरबडलेलं आहे. शिवाजी महाराजांनी रीतसर त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही द्या. उद्धट उत्तरं भेटलेली आहेत. मग शिवरायांनी सगळी सुरत हे केलेली आहे. हं, हे का आपण शिकवत नाही? छत्रपती श्री शिवराय हे अत्यंत चारित्र्य संपन्न, सतेज, समंगल आणि अत्यंत पावन असे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. मग त्यांनी जे धोरण आत्मसात केलं आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्यच शिवाजी महाराजांनी श्रीमंत केलं आणि व्यवसाय बसवले. परत धार्मिक अधिष्ठान प्रस्थापित करून दिलं बरोबर. आणि ज्या मोठे-मोठे राजकीय नेते त्या काळातले किंवा मोठे-मोठे राजकीय शक्ती बाळगणारी जी घराणी होती, हं, जी घराणी या परकीय सत्ताधीशांची मांडलिक झाले होते, त्या सगळ्या घराण्यांना शिवरायांनी आपल्या राज्यात मानाचं स्थान दिलं. म्हणून शिवाजी महाराजांची शक्ती वाढलेली लक्षात घ्या. बरोबर आहे. हेच त्याच्या मागचं आर्थिक धोरण आहे. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं आत्ता त्याप्रमाणे त्यांनी कारखाने स्थापन केले होते. जेव्हा गागाभट्ट तुम्हीच हो. सांगितलं, की 18 कारखाने तिथे दिसले. म्हणजे ही सगळी महाराजांनी पुढची जी सोय होती, की आपल्याला संपत्ती लागणार आहे, हे पूर्ण राज्य चालवायचं आहे. तर ह्या संपत्तीचा महाराजांनी एक विचार करून ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या होत्या महाराजांनी. मी तर असं ऐकलंय, की पहिलं फॉरेन एक्सचेंज पण महाराजांनी चालू केलं होतं. याबद्दल माहिती आहे तुम्हाला काही? हो, ऑर्डर दिली छत्रपती होती? शिवरायांच्या अनंत नीती आहेत. हं, छत्रपती शिवरायांनी आर्थिकरित्या स्वराज्य प्रबळ करण्याकरता हं, त्यांच्या अनंत पटीच्या नीती, अनंत प्रकारचे राज्यिक धोरण शिवाजी महाराजांनी जनतेत प्रस्थापित केलेले आहेत आणि ते हं. यशस्वी ठरलेले आहेत. बरोबर. म्हणून छत्रपती शिवरायांचं आर्थिक धोरण म्हणा, शिवरायांच्या अनंत गोष्टींची निर्मिती म्हणा, हं, ही शून्यातून त्यांनी एवढं सगळं उभं केलेलं आहे. त्यामुळे हं. त्याच्यामध्ये जाणतेपणा होता. म्हणून तर त्यांना जाणता राजा असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. बरं दादा, आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, की आजच्या काळात शिवचरित्राची सामाजिक परिस्थिती काय आहे? आजच्या काळात जी शिवचरित्राची सामाजिक परिस्थिती आहे ना, ती मला असं वाटतं, की लोकांनी शिवाजी महाराजांवरती खूप प्रेम करावं, हं, पण अतिभावनिक नसावं. बरोबर. म्हणजे छत्रपती शिवरायांबद्दल एखादं मत व्यक्त करताना हं, आपण जाणकार असलोच पाहिजे. पण पूर्ण शब्द न जाणून घेता आपण महाराष्ट्रात हलकल्लोळ करतो हं, किंवा अनंत गोष्टींमध्ये आपण शिवरायांची कुठलीच सखोल अभ्यास करत नाही. हं, म्हणजे एखाद्या घराण्याविषयी म्हणजे ती माणसं चुकलेली असतात. ती हं. वैयक्तिक माणसं चुकली, त्यांना त्या काळात इतिहासाने शिक्षा दिली. बरोबर. त्या संपूर्ण घराला दोषी ठरवणं, त्या संपूर्ण समाजाला दोषी ठरवणं किंवा असं अलीकडं खूप चाललंय का तर जाणतेपणा नाहीये, इतिहासाचा अभ्यास नाहीये. इतिहासाचा अभ्यास अवश्य करावा. इतिहासाचा सखोल अभ्यास करावा. हं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं त्यांनीच आपलं राष्ट्रवरती जाणार आहे. मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे काम आपण केलं पाहिजे. महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल ना, तर तिथं एकटा ब्राह्मण काम करणार नाही, एकटा मराठा काम करणार नाही, एकटा माळी काम करणार नाही, एकटा चांभार काम करणार नाही, एकटा महार काम करणार नाही, एकटा मांग काम करणार नाही. या सगळ्या जातीच्या लोकांना
एकत्र करण्याची शक्ती त्या काळात पण शिवाजी महाराजांनाच ते जमलं. बरोबर. सोशल इंजिनिअरिंग म्हणू शकतो आपण त्याला. सगळी लोक एकत्र केली आणि भगव्या ध्वजासाठी लढायला उभी केली. 18 पगड जाती 18 महाराजांनी. पगड जाती शिवाजी महाराजांनी बांधून काढल्या. आज आपण शिवाजी महाराजांच्या नावाने 18 पगड जाती एकत्र का येत नाहीत? उलट चित्र अशी दिसतात, आमच्या जातीचा मावळा कुठे लढलाय ते शोधा. आणि आपली जात मोठी करायला लोक चालली आहेत का? बरोबर आहे. तुमची जात तुमच्या धर्मापेक्षा मोठी झाली का? एक ते आपण कायम ऐकतो ना की कंधों से बढ़कर कोई छाती नहीं होती और दीपक से बढ़कर कोई वाती नहीं होती. नाही का? अरे धर्म ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे. तर हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. बरोबर आहे. आपण ते म्हणतो ना, ऐकतो ना. येस. तसंच आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे धर्माला उज्ज्वल करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे धर्माला सबळ करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्राची बांधणी होणार आहे. मग आज आपण म्हणजे जातीय द्वेषात अडकतोय, जाती जातीत विभागल्या जातोय. मग शिवचरित्राचा सामाजिक फायदा काय होणार आहे? तर त्याचं जाणते पण आपण जाणलं पाहिजे. शिवरायांमधल्या अनंत कथा आपण वेचल्या पाहिजेत. शिवरायांच्या अनंत गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. ज्याच्यात शिवरायांनी आपल्याला अनंत दिलेले आहेत. अमृत कुंभ आहे. त्याची व्याप्ती ही आभाळा एवढी मोठी आहे. समुद्रा इतकी खोली आहे त्या शिवचरित्राला. ती सगळी जाणली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी केली पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. अभ्यास सोनीच प्रगटावे हे जे वाक्य आहे ते शिवचरित्राला आपण बांधून घेतलं पाहिजे अक्षरशः. वा दादा, म्हणजे मागच्या वेळेस पण तुम्ही खूप सखोल अशी माहिती आम्हाला दिली आणि यावेळेस पण तुम्ही खूप छान सगळा इतिहास, सगळा नाही म्हणता येणार, पण बऱ्या अंशी तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि मला वाटतं ह्या गप्पा संपूच नाही आणि याचे 1, 2, 3 नाही, मला वाटतं असे 10-12 एपिसोड पण कमी होतील या विषयावर बोलण्यासाठी. पण आजच्या भागात आपण इथेच थांबू. आपण पुढचा भाग पण करू. पुढच्या भागात आपण अजून छान चांगली माहिती आणि नवीन काहीतरी लोकांसाठी घेऊन येऊ. आणि तुम्ही पुन्हा आले त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहू ही विनंती. तर मंडळी, आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.